हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द्वितीय वर्ष कला अर्थशास्त्र स्पेशल पेपर 1 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्यान क्रमांक 8मध्ये मी संभाजी पगार आपणा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. मागील व्याख्यानांमध्ये आपण ज्या बाबींचा आढावा घेतला त्याची उजळणी थोडक्यात करूया. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, मजुरी, उत्पन्न, विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तू यांचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या उपशाखेत केला जातो आणि म्हणून याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतोय. या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आपण बघितलेला आहे. त्या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याख्या, त्याच्याच नंतर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचे स्वरूप, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती इत्यादी बाबींचा आढावा आपण मागच्या जी काही व्याख्यानं झाली त्यात घेतलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण आर्थिक विश्लेषणाची साधनं ही आपण मागच्या लेक्चरला बघितलेली आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आर्थिक विश्लेषणाचं जे साधन आहे तर त्याचा आपण आढावा घ्यायचा आहे. तत्पूर्वी आपण आर्थिक विश्लेषणाची साधनं म्हणजे काय याचा आढावा घेतलेला आहे आणि आर्थिक घटक आणि व्यवहारांचे विश्लेषण करण्यासाठी ज्या विविध साधनांचा वापर करण्यात येतो त्याला आपण आर्थिक विश्लेषणाचं साधन असं म्हणतो. किंवा अर्थशास्त्रात सैद्धांतिक आर्थिक विश्लेषण करण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो त्यांना आपण आर्थिक विश्लेषणाची साधनं असं म्हणतो. त्यापैकी आपण फलनात्मक संबंध असेल, अनुसूची असेल, आलेख असेल, समीकरणं असेल, ही आर्थिक विश्लेषणाची साधनं जी आहे यांचा आढावा घेत होतो. त्यापैकी फलनात्मक संबंध, अनुसूची आणि समीकरणे हे जे आर्थिक विश्लेषणाची साधनं आहे यांचा आढावा आपण घेतलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण आलेख हा जो आर्थिक विश्लेषणाचं साधन आहे त्याचा आढावा घेणार आहेत. आता आलेख याचा अर्थ काय होतो तर संस्कृत भाषेत आलेख याचा अर्थ चित्र असा होतो. ठीक आहे, मग अर्थशास्त्रात आलेख याचा अर्थ चित्र होतो असातला अर्थ नाही आहे, परंतु आलेख हा शब्द आला कुठून तर तो संस्कृत भाषिक शब्द आहे आणि संस्कृतमध्ये आलेख याचा अर्थ चित्र असा होतो. आता आलेखामध्ये आपल्याला आकडेवारी आकर्षक पद्धतीने मांडण्याची एक कला आहे. याच्यात आपण विविध आकडेवारी जी आहे ते विविध आकडेवारी अधिक आकर्षकपणे मांडू शकतो. त्याच्यानंतर आलेखामध्ये आपण 2 किंवा त्यापेक्षा अधिक चलांमधील संबंध जो आहे तो संबंध दर्शवू शकतो आणि हा संबंध आपण ज्यावेळी आलेखाच्या सहाय्याने दर्शवितो त्यावेळी तो संबंध 2 चल किंवा त्यापेक्षा अधिक चलांमधील संबंध अधिक आकर्षक दिसतो, अधिक समर्पक दिसतो आणि म्हणून आपण आलेखाचा वापर करत असतो. आलेखामधील जे काही आपण तथ्य घेणार आहेत किंवा जो काही डेटा घेणार आहे तर तो अधिक परिणामकारक मांडण्यासाठी आपण आलेख या आर्थिक विश्लेषणाच्या साधनाचा उपयोग करत असतो. आता आलेख याचा अर्थ काय तर अर्थशास्त्रात जे काही विविध घडामोडी आहेत, विविध आकडेवारी आहेत तर त्या आकडेवारीची आपण सारणीत मांडणी करत असतो, ज्यालाच आपण तक्ता किंवा अनुसूची असं म्हणतो. हे आपण मागच्या लेक्चर्समध्ये अभ्यासलेलं आहे. परंतु ह्या सारणीचं आपण आलेखाद्वारे जर अधिक चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण दिलं तर आपलं जे काही तथ्य आहे त्या तथ्यांपासून अधिक चांगल्या प्रकारे, परिणामकारकपणे आणि अधिक आकर्षकपणे आपल्याला माहिती मिळू शकेल आणि म्हणून आपण आलेखाचा वापर करत असतो. आता आलेखांच्या व्याख्येचा जर आपल्याला विचार करायचा ठरला तर सांख्यिकीय माहितीच्या आधारे आलेखावर नोंद केली जाते व मिळालेले बिंदू एका रेषेत जोडले असता जी रेषा प्राप्त होते त्याला आपण आलेख असं म्हणतो. आपल्याकडे असणारी जी काही विविध आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा आपण समजा सारणीत मांडणी केली आणि मग या सारणीतील जे काही आकडेवारी आहे ती आकडेवारी आपण आलेख कागदावर किंवा आलेखावर मांडली असता जो काही आपल्याला जी काही रेषा मिळते ती उतरती असू शकते किंवा चढती असू शकते तर त्या रेषेला आपण आलेख असं म्हणतो. किंवा अगदी सोप्या शब्दात विशिष्ट प्रकारच्या कागदावर दर्शवलेल्या रेषेवर वक्रास किंवा तंबास आलेख असं म्हणतोय. हे आपण काय नेमकं आलेख तर तो आपण बघणार आहोत. आता ज्यावेळी आपल्याला आलेख काढायचा असतो तर ते आलेख काढण्याचं तंत्र कसं आहे, अर्थशास्त्रात आपण कशा प्रकारे आलेख काढतो याचा थोडक्यात आढावा आपल्याला घ्यायचा आहे. तर 2 सरळ रेषा काटकोनात छेदायला हव्यात. सगळ्यात महत्वाचं, आपण ज्यावेळी आलेख काढतो त्यावेळी आलेख काढत असताना 2 सरळ रेषा आणि ह्या रेषा काटकोनात छेदायला हव्यात, म्हणजे ते ज्या ठिकाणी छेदतात त्या कोणाचं माप हे 90 अंश असणं गरजेचं आहे. समजा आपण हा आलेख काढलेला आहे आणि ह्या आलेखामध्ये हा जो एक्स ॲक्स किंवा
क्ष अक्ष आहे आणि हा जो य अक्ष आहे, हे दोघे एकमेकांना काटकोनात छेदतात आणि म्हणून इथला जो कोन आहे किंवा हा जो कोन आहे किंवा हा जो कोन आहे, तर हे चारही कोन प्रत्येकी 90 अंशात एकमेकांना छेदतात आहे. आणि म्हणून आलेख काढण्याचं पहिलं तंत्र आहे की हे वक्र, दोन वक्र एकमेकांना 90 अंशांमध्ये छेदणं गरजेचं आहे किंवा काटकोनात छेदणं. जो 90 अंशाचा कोन आहे त्यालाच आपण काटकोन असं म्हणतोय. त्याच्यानंतर हे अक्ष ज्या बिंदूंना छेदतात त्या बिंदूंना उगम किंवा प्रारंभ बिंदू असं म्हणतात. आता हा जो बिंदू आहे इथे, याला उगम बिंदू किंवा आपण प्रारंभ बिंदू असं म्हणणार आहे. म्हणजे इथली असणारी जी व्हॅल्यू आहे, मग ती एक्स अक्षावरील असेल किंवा वाय अक्षावरील असेल, तर ही जी व्हॅल्यू आहे याचं जे मूल्य आहे ते मूल्य 0 असेल, कारण ती रेषा या ठिकाणावरनं सुरू होते. ठीक आहे. आणि म्हणून हा जो आरंभ बिंदू आहे किंवा उगम बिंदू आहे किंवा ओरिजिन पॉईंट आहे, त्याला आपण आरंभ बिंदू असं त्या ठिकाणी म्हणत असतो किंवा ओरिजिन पॉईंट असं म्हणत असतो. तो बऱ्याचदा अ किंवा ओ, इंग्रजीतली ओ अद्याक्षराने त्या ठिकाणी दर्शविला जातो. त्याच्यानंतर जी काही क्षितिज समांतर रेषा आहे, ज्याला आपण आडवी रेषा असं म्हणूया, तर या क्षितिज समांतर रेषेला आपण एक्स अक्ष असं म्हणत असतो. तर लंबाकृती ही जी रेषा म्हणजे उभी जी रेषा आहे तिला आपण वाय अक्ष असं त्या ठिकाणी म्हणत असतो. आता ह्या दोन रेषांनी एकमेकांना छेदल्यामुळे जे 4 भाग तयार होतात त्या भागांना आपण पार्ट किंवा इंग्रजीत त्याला मराठीत त्याला आपण चरण असं म्हणतो. आता या 4 चरणांच्या मूल्याचा जर समजा आपण विचार केला, तर इथे ओ बिंदूपासनं इकडे उजवीकडे जाणारी ओ पासनं एक्स पर्यंत जाणारी ही जी रेषा आहे, या रेषाचं मूल्य हे निश्चितपणे वाढत जाणार आहे. म्हणजे इथे जर 0 असेल तर इकडे 1, 2, 3 अशा स्वरूपाची जी मूल्य आहे ते मूल्य इकडच्या बाजूला वाढत जाणार आहे. म्हणजे उजव्या बाजूला ओ पासनं एक्स कडे उजव्या बाजूला ते वाढत जाणार आहे. याच्या उलट जर समजा आपण ओ पासनं इकडच्या बाजूला म्हणजे एक्स डॅश पर्यंत जर गेलो, तर ते जे मूल्य आहे ते मूल्य इकडे वजा होत जाणार आहे. याचप्रमाणे ओ पासनं आपण ज्यावेळी वाय कडे जाणार आहे त्यावेळी हे जे मूल्य आहे हे मूल्य निश्चितपणे इकडे वाढत जाणार आहे. तर त्याचबरोबर ओ पासनं इकडे वाय डॅश कडे आपण ज्यावेळी जातो त्यावेळी ते जे मूल्य आहे ते ऋण होत जाणार आहे. आणि म्हणून या प्रत्येक क्वाड्रंटचा जर समजा आपण विचार केला तर ह्या ठिकाणी प्रत्येकाचे असणारे जे व्हॅल्यू आहेत या व्हॅल्यू वेगवेगळे असणार आहे. म्हणजे या पहिल्या पार्टमध्ये असणाऱ्या ज्या व्हॅल्यू आहे या दोन्ही व्हॅल्यू म्हणजे एक्स अक्षावरील आणि वाय अक्षावरील दोन्ही व्हॅल्यू ह्या सम आहेत. तर एक्स आणि वाय अक्षावरील हा जो दुसरा पार्ट आहे त्या दुसऱ्या पार्टमधील जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू निश्चितपणे इकडची एक्स वरची व्हॅल्यू ही धन आहे, परंतु वाय वरची व्हॅल्यू जी आहे ही वाय वरची व्हॅल्यू वजा आहे. त्याचबरोबर या थर्ड पार्टमध्ये दोन्ही अक्षांवरील व्हॅल्यू ही वजा आहे म्हणजे ऋण आहे. तर चौथ्या पार्टमधील जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू वजा एक्स आणि वाय अशा स्वरूपाची आहे म्हणजे धन वाय अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून याच्या आधारावर आपण ज्यावेळी दोन चलांमधील म्हणजे आपण एक्स अक्षावर एखादं चल दर्शवलं, वाय अक्षावर आपण एखादं चल दर्शवलं, तर त्या चलांवरील जे असणाऱ्या रेषा आहेत त्यांच्यामधील असणारा संबंध जो आहे तो आपण ह्या वक्रांच्या आधारे दाखवू शकतो. आणि त्या कारणाने मग आपल्या जे असणारे तथ्य आहे किंवा आपल्या अर्थशास्त्रात आर्थिक चल जे आहेत ती चल अधिक समर्पकपणे आपण या आलेखाच्या सहाय्याने मांडू शकतो. आता प्रत्यक्षात ज्यावेळी दोन चल हे बऱ्याचदा सम असतात आणि म्हणून आपण ज्यावेळी अर्थशास्त्रात आलेख काढत असतो त्यावेळी अशी पूर्ण 4 पार्ट असलेली आकृती न काढता असे फक्त 2च पार्ट असलेली आकृती काढतो आणि त्या आकृतीमध्ये आपण ओ एक्स अक्षावर एक चल दर्शवितो, तर ओ वाय अक्षावर दुसरं चल दर्शवितो आणि ओ पासनं एक्स पर्यंतची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू वाढत जाणारी असते. तर ओ पासनं एक्स पर्यंतची जी व्हॅल्यू आहे ती वाढत जाणारी आणि वाय पर्यंत जाणारी ही त्या ठिकाणी वाढत जाणारी असते. अशा प्रकारे अर्थशास्त्रात आपण आर्थिक विश्लेषण करण्यासाठी आलेख या तंत्राचा वापर करत असतो. आणि ज्यावेळी आपण आर्थिक विश्लेषण करत असतो किंवा अगदी अर्थशास्त्र या विषयाचं विश्लेषण करत असतो त्यावेळी आलेखाशिवाय विश्लेषण करणं हे अधिक समर्पक नसणार आहेत. म्हणून अर्थशास्त्र आणि आलेख हे जे समीकरण आहे हे समीकरण अर्थशास्त्रांच्या विद्यार्थ्यांना खूप महत्वाचं आहे. धन्यवाद.